Dear students, in the previous lecture, we have discussed about the Vaidyanathan Committee, historical background, introductory parts, and functions and observations of Vaidyanathan committees. Friends, in the present lecture, now we are going to discuss about the very important topic on this lecture, recommendation of Vaidyanathan committees. मित्रहो नमस्कार. या पाठीमागच्या लेक्चरला आपण वैद्यनाथन समितीचे जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे यावर सविस्तरपणे भाष्य केलेलं आहे. वैद्यनाथन समिती स्थापन करण्यामागचा उद्देश, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, वैद्यनाथन समितीने केलेले कार्य आणि वैद्यनाथन समितीची जी निरीक्षणे आहेत या निरीक्षणासंबंधी सविस्तरपणे चर्चा आपण या पाठीमागच्या लेक्चरला केली आहे. तर मित्रहो, आज आपण या लेक्चरला वैद्यनाथन समितीने ज्या काही शिफारसी सुचवलेल्या आहेत शासनाला, त्या शिफारसींच्या वरती आज आपण सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. फ्रेंड्स, this lecture is basically divided into 4 subcomponents in this lecture. Friends, the first component is the introduction and historical background of Vaidyanathan committee. Second is the objectives of appointment of Vaidyanathan committees. Third and important component in the today's lecture, recommendation of Vaidyanathan committees. And fourth is the very important component of today's lecture is the conclusion and summary of the lectures. मित्रांनो, आजचं हे लेक्चर आपलं महत्वाच्या 2 विभागामध्ये विभागलेलं आहे. त्यामध्ये वैद्यनाथन समितीने केलेल्या शिफारशींची चर्चा आज आपण सविस्तरपणे करणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं प्रास्ताविक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण या पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेली आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण वैद्यनाथन समितीच्या संदर्भात ज्या वैद्यनाथन समितीने केलेल्या शिफारशी आहेत या शिफारशींची सविस्तर चर्चा आज आपण लेक्चरला करणार आहोत. Friends, we all about know as the Vaidyanathan committee was appointed to the purpose of revival of financial structure of cooperative sector. मित्र हो, आपला सर्वांना माहिती आहे वैद्यनाथन समितीची स्थापना ही सहकारी पतपुरवठ्याच्या संदर्भातली जी महत्वाची पतपुरवठा रचना आहे यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी या वैद्यनाथन समितीची स्थापना झाली होती. यापूर्वी काही समित्यांच्या स्थापना झाल्या होत्या आणि या समितीचा अभ्यास करून त्याच्या कार्यांचा शिफारशीचा आढावा घेण्यासाठी या वैद्यनाथन समितीचा प्रमुख उद्देश स्थापनेमागचा आपल्याला दिसून येतो. या वैद्यनाथन समितीचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे यापूर्वी सहकारी पतपुरवठा क्षेत्रासंबंधी शासनाने नेमलेल्या 3 कमिट्या होत्या. त्यामध्ये पहिली समिती कपूर समिती 1919 मध्ये शासनाने ही नेमलेली होती. व्यास समिती ही 2001 मध्ये भारत सरकारच्या द्वारे नेमण्यात आलेली होती आणि विखे पाटील समिती 2001 साली शासनामार्फत नेमलेली होती. आणि या तिन्ही समित्यांच्या शिफारशींचा कार्याचा आढावा घेऊन त्यामध्ये आपल्या काही इनपुट्स देऊन आपल्या काही सजेशन त्या सहकारी क्षेत्राच्या पतपुरवठा क्षेत्राचा अभ्यास करून यांच्या सविस्तर विविध संस्थांच्या मार्फत विविध सांख्यिकीय माहितीच्या मार्फत अभ्यास करून शिफारसी सुचवण्यात
याव्यात असं शासनानं त्यांना विनंती करण्यात आलेली होती आणि सहकारी क्षेत्राच्या पुनर्जीवनासाठी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला इनपुट्स हे शासनाला पाहिजे होते. कारण 2004 हे साल सहकारी चळवळीच्या इतिहासाला 100 वर्ष पूर्ण करणारं होतं आणि या 100 वर्ष पूर्ण करत असताना भारतातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात चळवळीनं योगदान, आपली भूमिका, महत्वाची भूमिका पार पाडलेली होती. तर ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुद्धा अतिशय महत्वाचं योगदान या सहकारी चळवळीनं दिलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला अशी स्थिती होती की या सहकारी पतसंस्थांच्याकडे कर्जासाठी भांडवल उपलब्ध नव्हतं. त्यामध्येच त्याबरोबरच वाढता राजकीय हस्तक्षेप असेल, शासकीय हस्तक्षेप असेल, आर्थिक बेशिस्त असेल, सुमार दर्जाचे व्यवस्थापन असेल, त्यामुळे या बहुतांश कार्यामुळे ह्या बँका तोट्यामध्ये चाललेल्या होत्या. या आपल्या सभासदांना व्यवस्थित कर्जपुरवठा करण्यासाठी असमर्थ ठरत होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर भारत सरकारने या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सहकारी पतपुरवठा क्षेत्राच्या पुनर्जीवनासाठी आणि सशक्तीकरण करण्यासाठी एक समिती स्थापन केली. भारत सरकारने ऑगस्ट 2004 साली ए वैद्यनाथन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आणि या समितीचं नाव होतं सहकारी पतपुरवठा संस्थांच्या पुनर्जीवनासाठी स्थापित कृती दल. मित्रांनो, ही समिती 2004 साली स्थापन झालेली आणि या समितीने आपला अहवाल शासनाकडे फेब्रुवारी 2009 मध्ये भारत सरकारकडे या समितीने आपला अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये काही महत्वाच्या शिफारसी केल्या. या शिफारसी चर्चा आज आपण या लेक्चरला सविस्तरपणे पॉइंट टू पॉइंट करणार आहोत. तर आपण वेळ जास्त न घालवता वैद्यनाथन समितीने ज्या सहकारी चळवळीच्या पुनर्जीवनासाठी सशक्तीकरण करण्यासाठी ज्या शिफारसी सुचवलेल्या आहेत, या शिफारसींच्या वरती सविस्तरपणे चर्चा आपण करूया. Friends, in the overall background, we are going to discuss in the very important topic of the today's lecture, very important concept of the today's lecture, the recommendation of Vaidyanathan committees. So friends, the first and important recommendation is the financial assistance and financial restructuring. Friends, government should make arrangement for retrying the share of capital contributions of cooperative societies. Actually, such participation was intended to strengthen the validity of system. However, task force felt that inside the strengthening cooperatives, this led to little times. Therefore, the state government, mainly through representatives, the task force therefore felt the cooperatives now are not a position to found such returns of capital, and the part of recapitalization packages. Committee recommended ambitious financial packages rupees 1500 crores to the cooperative sectors. मित्रहो, आर्थिक मदत आणि वित्तीय पुनर्रचना या संदर्भात वैद्यनाथन समितीने शासनाला अतिशय महत्वाच्या शिफारशी केल्या. त्यामध्ये सहकारी पतपुरवठा संस्थांच्या भांडवलाचा पाया मजबूत करणे, आर्थिक व्यवस्थापनात शिस्त आणणे या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या शिफारशी शासनाला केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये सहकारी बँका आणि पतपुरवठा संस्थांच्या यांचा जो भांडवलाचा पाया आहे, तो भांडवलाचा पाया मजबूत करून
त्यांच्या कार्यक्षम संस्थांच्या विकासाला चालना देण्यासाठी वैद्यनाथन समितीने या महत्त्वाच्या विशिष्ट क्षेत्राला विशिष्ट निकषावर आधारित केंद्र शासन असेल तसेच राज्य शासन असेल यांना प्रत्यक्ष अर्थसहाय्य करण्यासाठी महत्त्वाच्या शिफारशी केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये काही प्रमुख मुद्दे आहेत, यांची चर्चा आपण करणार आहोत. मित्रहो, 2004 ची स्थिती पाहता 50% पेक्षा जास्त कर्ज वसुली असणाऱ्या प्राथमिक पतसंस्थांना आर्थिक मदतीसाठी पात्र समजावे. तसेच या संस्थांना अर्ज व्यवहारातील तोट्याची 100% भरपाई करावी अशी महत्त्वाची शिफारस या रिपोर्टमध्ये वैद्यनाथन समितीने देण्यात आलेली होती. त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कृषी कर्ज वाटपातून तसेच इतर सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जातून होणाऱ्या तोट्याची भरपाई ही सुद्धा करण्यात यावी. यानंतरची महत्त्वाची जी शिफारस होती ती म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्थांना वस्तू परताव्यातून होणाऱ्या तोट्याची केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी 50-50% भागीदारी भरपाई करावी. ही एक महत्त्वाची शिफारस या वैद्यनाथन समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. मित्रहो, वैद्यनाथन समितीच्या या शिफारशीनुसार आर्थिक सहाय्य हे शासनाद्वारे दिले जाणारे अंतिम सहाय्य असेल. तसेच बाह्य प्रकाश समितीच्या शिफारशी लागू केलेल्या राज्यातील संस्थांना केंद्र शासनाने मदत करावी असेही या समितीच्या रिपोर्टमध्ये सुचवण्यात आलेलं होतं. तसेच आर्थिक मदत मिळवण्यासाठी पात्र संस्थांसाठी इतर संस्थात विलिनीकरण करून अवसान अथवा 2 वर्षात पात्रता सिद्ध करणे हे मार्ग कृती समितीच्या शिफारशीमध्ये प्रामुख्याने निदर्शनास आपल्याला आलेले दिसून येतात. मित्रहो, दुसरा महत्त्वाची जी शिफारस होती ती म्हणजे रिड्युसिंग गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इन दी कोऑपरेटिव्ह सेक्टर, म्हणजेच सहकारी क्षेत्रातील शासकीय हस्तक्षेप कमी करणे. ही एक महत्त्वाची शिफारस या वैद्यनाथन समितीच्या शिफारसीमध्ये आपल्याला केल्याची दिसून येते. फ्रेंड्स, this is the very important recommendation giving by the Vaidyanathan committees. Political governments will be always keep to safeguard their interest to just because they have no equity interest. In 1989, Khushro Committee also had made similar recommendation on the credit system, and many of the recommendations made by the Khushro Committee still lie because the government interactive approach of the share of cooperative credit system in distribution of the rural credit had gone down to 65% to 35% in 2005 and now only 25% in 2013 and 15. The commercial banks are more organized towards handling the richer sections on the farmers, while cooperative sector the less privileged farmers. Friends, this is the very important suggestion given by the Vaidyanathan Samiti to the governments. म्हणजेच मित्रांनो, सहकारी क्षेत्रातील शासकीय हस्तक्षेप कमी करून या भांडवल निर्मितीला चालना देण्यासाठी वैद्यनाथन समितीने एक महत्त्वाची शिफारस केलेली आहे. देशातील सहकारी रचनेपासून शासनाने अलिप्त व्हावे आणि त्या दृष्टीने सहकारी संस्थातून राज्य सरकारने आपले गुंतवलेले भांडवल परत केले जावे. म्हणजेच 1950 साली नेमलेल्या गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार शासनाने राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासासाठी सहकारी संस्थांच्या
भांडवलामध्ये सहभागी होण्यासाठी हे धोरण स्वीकारले होते. याद्वारे सहकारी संस्था आर्थिक सदृढ व्हाव्यात आणि काही वर्षात त्या आपल्या पायावर उभ्या राहावे अशी यामागची अपेक्षा होती, परंतु तसे काही झालेला दिसून येत नाही. शासनाने भांडवल देत असताना सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावर आपले प्रतिनिधी ठेवण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळेच सहकारी संस्थांतील शासकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढू लागला. वैद्यनाथन समितीने ही शिफारस महत्वाची केली आणि यावर विचार करून शासकीय हस्तक्षेपापासून सहकारी संस्थांना दूर ठेवण्याचं महत्वाचं धोरण या शिफारशीमध्ये आपल्या वैद्यनाथन समितीने शासनाला केल्याचे दिसून येते. थर्ड अँड इम्पॉर्टंट recommendation is the increasing the efficiency of credit institutions. म्हणजेच पतरचनेमधील पतसंस्थांची कार्यक्षमता वाढवणं ही एक महत्वाची रिकमेंडेशन यामध्ये आपल्याला वैद्यनाथन समितीने शासनाला दिल्याचे आपल्याला दिसून येते. यामध्ये पतरचनेमधील ज्या पतसंस्था आहेत या देशातील सहकारी पतरचनेतील केलेल्या कार्याचा वैद्यनाथन समितीने सखोलपणे अभ्यास करून सरकारच्या निदर्शनास आणले आहे की देशातील पतपुरवठा कार्यातील पतसंस्थांचा वाटा अत्यंत कमी आहे. एकूण पतपुरवठ्याच्या या संस्थांचा सहभाग 35% एवढा आहे. त्यामुळे व्यापारी बँका मोठ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करीत असताना दिसून येतात आणि पतसंस्था आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकरी वर्गापुरते आपले कार्य मर्यादित ठेवले आहे. या परिस्थितीत जर बदल झाला तर व्यापारी बँकांनी कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठ्याच्या कार्यासाठी पुढे आले पाहिजे. तसेच पतपुरवठा संस्थांनी या कार्यात अधिक चांगल्या प्रकारे लक्ष देऊन आपली भूमिका पार पाडावी ही या समितीने महत्वाची शिफारस आपल्याला केल्याची. Friends, the next important recommendation is to conduct audit of cooperative societies through the chartered accountant. मित्रांनो, सहकारी संस्थेचे परीक्षण हे सनदी लेखापरीक्षकामार्फत करून घ्यावे ही एक महत्वाची शिफारस या वैद्यनाथन समितीच्या शिफारशीमध्ये शासनाला केलेली दिसून येते. मित्रांनो, सहकारी संस्था आणि विशेषतः प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था हिशोब लेखनिक हे व्यावसायिक लेखापरीक्षकामार्फत केले जावे. हिशोब लेखनिकाचे जे काम आहे, लेखापरीक्षण आहे, हिशोबाचं जे काम आहे व्यावसायिक लेखापरीक्षकामार्फत केले जावे. लेखापरीक्षणाचे कार्य सध्या जिल्हा परीक्षका कार्यालयाने तयार केलेल्या लेखापरीक्षकामार्फत त्यांच्या गटामार्फत बऱ्याच वेळा संस्थांचे अनेक वर्ष लेखापरीक्षण होत सुद्धा नाही. हे लेखापरीक्षण न झाल्यामुळे संस्थांच्या पुढील त्याचा कार्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच सहकारी पतपुरवठा संस्थांचे हिशोब तयार करत असताना नियम बाजूला ठेवले जातात. तसेच सोयीनुसार हिशोब तपासणी होते. तसेच लेखापरीक्षणात वर्ग सुद्धा दिला जातो. या सर्व पद्धतीत बदल होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी या कार्यात अपुरी हिशोब तपासणी आणि लेखापरीक्षा केलेल्या संस्थांची कामे ही संस्थेबाहेरील सनदी लेखापरीक्षकांच्या मदत घेऊन पूर्ण केली जावीत अशी एक महत्वाची शिफारस या वैद्यनाथन समितीच्या शिफारसीमध्ये शासनाला केल्याचे आपल्याला दिसून येते. Friends, the next important recommendation is to use of computer based technology in audit. मित्रांनो, संगणक आधारित प्रणालीच्या माध्यमातून ऑडिटचं काम पूर्ण करावं
ही एक महत्त्वाची शिफारस या वैद्यनाथन समितीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. देशातील सहकारी पतपुरवठा संस्थांच्या द्वारे करण्यात येणारा हिशोब अथवा लेखा मांडणीच्या कामामध्ये एकवाक्यता आणि सुसूत्रता आणण्याच्या साठी वैद्यनाथन समिती याने तांत्रिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून संगणकावर आधारित प्रणाली लेखापरीक्षण प्रणालीच्या निर्मितीसाठी, अशा प्रणालीच्या वापरासाठी, वापर पुस्तिका छापण्यासाठी तसेच स्थानिक भाषांतर करण्यासाठी व या प्रणालीचा वापर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच निधींची शिफारस प्रशिक्षण देण्यासाठी निधीची आवश्यकता किंवा शिफारस सुद्धा शासनाला केलेली आहे. याचबरोबर संगणक व लागणाऱ्या हार्डवेअर असतील, सॉफ्टवेअर असतील यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्याची शिफारस या वैद्यनाथन समितीने भारत सरकारला केलेले आपल्याला दिसून येते. यामध्ये या शिफारसीचा उपयोग परीक्षणाची जी प्रणाली आहे ही अचूक व निर्दोष करण्यासाठी तसेच व्यवस्थापकीय निर्णय वेगवान करण्यासाठी करण्यात येईल अशी शासनाला वैद्यनाथन यांनी आपल्या शिफारशीच्या माध्यमातून सुचवलेली दिसून येते. मित्र हो, यानंतरची जी महत्वाची शिफारस आहे ती म्हणजे स्टाफ ट्रेनिंग अँड यूज ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर ही सुद्धा महत्वाची शिफारस भारत सरकारला या वैद्यनाथन समितीच्या माध्यमातून केलेली आपल्याला दिसून येते. प्राथमिक पतपुरवठा संस्था तसेच सहकारी बँकामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत, बहुतेक वेळा ते अल्पशिक्षित, संगणकाचे ज्ञान नसणारे आणि अकार्यक्षम असतात. अशा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे त्यांच्यात गुणात्मक सुधारणा करण्यासाठी सहकारी संस्थांचे नियमन करणाऱ्या संस्थांनी विशेष कार्यक्रम आखण्याची शिफारस समितीने केलेली आहे. त्याचबरोबर कामकाज प्रणाली व संस्थांच्या व्यवस्थापनात संगणक आधारित प्रणाली या वापरांच्या सूचनाही या वैद्यनाथन समितीच्या शिफारशीच्या माध्यमातून करण्यात आलेले आपल्याला दिसून येते. त्यांच्या कामाचा दर्जा, संस्थांच्या कामाचा दर्जा, लेखकांची अचूकता सुधारण्यासाठी, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अशा वेगवेगळ्या शिफारशी या शासनाला वैद्यनाथन समितीच्या माध्यमातून केलेल्या आपल्याला दिसून येतात. Friends, the next and important recommendation is to appoint an expert person in the board of director. मित्रांनो, संचालक मंडळामध्ये योग्य व्यक्तीचा, तज्ञ व्यक्तीचा समावेश करावा, जेणेकरून या सहकारी पतपुरवठा संस्थेमध्ये यांच्या रचनात्मक कार्यामध्ये त्याचा महत्वाचा कार्याचा अनुभव आहे, याचा फायदा या सहकारी संस्थांना होईल. यासाठी संचालक मंडळामध्ये योग्य व्यक्तींचा समावेश करावा अशी महत्वाची शिफारस या वैद्यनाथन समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून संचालक मंडळावर निवडून येणाऱ्या व्यक्तींना या क्षेत्रातील कामाचा अनुभव नसतो. संचालक मंडळावर योग्य व्यक्तीची निवड व्हावी यासाठी रिझर्व्ह बँकेने पात्रता जाहीर केली असली तरी सर्वांना तशा पात्रता मिळतात असं नाही. तरीही मंडळावर सुयोग्य व्यावसायिक पात्रता असणाऱ्या व्यक्तीच असाव्यात. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नेमणुकीसाठी किमान पात्रता निश्चित करावी. या अनुषंगाने समितीने बँकिंग नियम कायद्यामध्ये सुधारणा करण्याची शिफारस ही भारत सरकारला केलेली आपल्याला दिसून येते. फ्रेंड्स, नेक्स्ट इम्पॉर्टंट सजेशन, अदर इम्पॉर्टंट रिकमेंडेशन, म्हणजेच याबरोबरच अनेक काही महत्वाच्या शिफारशी केल्या. त्यामध्ये संस्थात्मक, नियंत्रणात्मक आणि कायद्यातील सुधारणाविषयक शिफारसी सुद्धा आहेत. यामध्ये नाबार्डचे सशक्तीकरण आहे,
सहकारी संस्थांमधील जो रिझर्व्ह बँकेला प्रत्यक्ष हस्तक्षेप करण्याचे अधिकार देणे आहे. संस्थेतील ठेवीदारांच्या सभासदांना दर्जा देणे. त्याचबरोबर बाह्य प्रकाश समितीने सुचवलेल्या प्ररूपानुसार राज्यांनी आदर्श सहकारी संस्थांचा कायदा निर्माण करणे. निवडणुकीद्वारे संस्था संचालक मंडळाची नेमणूक ज्यात शासनाचे प्रतिनिधी नसतील याप्रमाणे दक्षता घेणे. त्याचबरोबर सहकारी बँकांच्या मुख्य कार्यकारी पदी व्यावसायिक व पात्र व्यक्तींची नेमणूक करून प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या प्रशिक्षित चिटणीसाची नेमणूक करणे. अशा वेगवेगळ्या शिफारशी या वैद्यनाथन समितीने सुचवलेल्या आहेत. मित्रांनो, वैद्यनाथन समितीचा उद्देश सहकारी पतपुरवठा संस्था व बँका एक वेळी आर्थिक मदत व रचनात्मक बदलाद्वारे कार्य करण्याचे स्वातंत्र्य देऊन त्यांना स्वायत्त व स्वावलंबी बनवावे असा आहे. सदर शिफारशीमधील मदतीनंतर संस्था या स्वतःच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी जबाबदार व त्यांनी शासन वा इतर संस्थांद्वारे पुन्हा आर्थिक वा इतर मदतीची अपेक्षा ठेवू नये असं मत या वैद्यनाथन समितीनं आपल्या सुचवलेल्या शिफारशीमध्ये व्यक्त केलेलं होतं. तर मित्रहो, या शिफारशींच्या आधारावर वैद्यनाथन समितीचा हा रिपोर्ट आधारलेला होता. या शिफारशींची सविस्तर चर्चा आज आपण केलेली आहे. Friends, in the overall discussion about the recommendation of the Vaidyanathan committees, now we are going to discuss about the conclusion and summary of the today's lecture. Friends, in this present lecture we have discussed in detail discussion about the historical background, appointment of Vaidyanathan committees, objective of Vaidyanathan committee, and most and very important topic about the recommendation of Vaidyanathan committees. So friends, in the recommendation we have giving some important points in this lecture, that's including the reports of Vaidyanathan committees. In his report, Vaidyanathan committee was very nice suggestion recommendation giving to the government the elimination of state infrastructure in the functioning cooperative system. Second is depoliticization of the cooperative structure, frame new model cooperative society bills, always recovery of debits. So many recommendation have suggested by the government to increasing the efficiency of primary cooperative societies, primary cooperative institutions in the primary level, village level. मित्रांनो, आजच्या या लेक्चरच्या सविस्तर चर्चेनंतर आता आपण या लेक्चरचा जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे सारांश रूपानं पाहणार आहोत. या लेक्चरचा जो सारांश आहे त्यामध्ये आपण मित्रांनो आजच्या लेक्चरला वैद्यनाथन समितीने ज्या काही महत्वाच्या शिफारशी केल्या या शिफारशींच्या वरती सविस्तरपणे चर्चा केली. या शिफारशींच्या चर्चा अगोदर आपण या समितीच्या स्थापनेमागचा काय उद्देश होता, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती, त्याचबरोबर या समितीचा उद्देश कशा प्रकारे होता, कोणकोणत्या समितींचा अभ्यास करण्यासाठी ही समिती नेमण्यात आलेली होती, त्याचबरोबर महत्वाचा भाग आजच्या लेक्चरचा म्हणजे वैद्यनाथन समितीने ज्या शासनाला केलेल्या शिफारशी आहेत या शिफारशींच्या वरती सविस्तरपणे चर्चा केली. त्यामध्ये आर्थिक मदत व वित्तीय पुनर्रचनाच्या अनुषंगाने केलेल्या शिफारशी, भांडवल निवृत्तीद्वारे सहकारी क्षेत्राच्या शासकीय हस्तक्षेप कमी करणे,
त्याचबरोबर पतरचनेतील पतसंस्थांची कार्यक्षमता वाढवणे, सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण सनदी लेखा परीक्षकामार्फत करणे, त्याचबरोबर संगणक आधारित सामायिक लेखा प्रणालीचा विकास व वापर करणे, संस्थात्मक आणि नियमनात्मक आणि कायद्यातील सुधारणाविषयी काही शिफारशींची चर्चा आपण आजच्या या लेक्चरमध्ये केली. त्यामध्ये संचालक मंडळामध्ये योग्य व्यक्तींचा समावेश असेल, नाबार्डचे सशक्तीकरण असेल, सहकारी संस्थांचा राजकीय व सरकारी हस्तक्षेप असेल, रिझर्व्ह बँकेला प्रत्यक्ष हस्तक्षेपाचे अधिकार असतील, त्याचबरोबर सहकारी बँकांसाठी सहकारी संस्था कायद्यामध्ये स्वतंत्र प्रकरणाचा समावेश असेल, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर असेल, आणि महत्त्वाचं म्हणजे पतपुरवठा विषयक रचनेमध्ये संस्थात्मक रचनेत सहभाग आणि आर्थिक धोरणे ठरवण्याचे स्वातंत्र्य असेल, आणि त्याचबरोबर इतर काही महत्त्वाच्या शिफारशींच्या वरती सविस्तरपणे अभ्यास आजच्या या लेक्चरला आपण केलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण तूर्तास इथंच थांबूयात. So friends, if you any doubt, any queries, any questions about the present lecture, about the today's lecture, the concept of Vaidyanathan committee, so please ask freely. If you don't mind about the any question, any hesitations, any problems of today's lecture, please ask freely. I will definitely try to solve your queries, your questions in a free mindly. So friends, आपल्या मनामध्ये जर काही शंका असतील आजच्या या लेक्चर बद्दल, वैद्यनाथन समितीच्या बद्दल आपल्या मनामध्ये काही शंका, काही प्रश्न असतील, तर तुम्ही अगदी मनमोकळेपणानं मला विचारू शकता. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी 100% प्रयत्न करेन. तर मित्र हो, आपण मला प्रश्न विचारा, आपण त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करू. मित्र हो, तुर्तास आज आपण इथंच थांबूयात. पुढच्या लेक्चरला आपण जी महत्वाची समिती आहे शिवाजीराव पाटील समिती, या शिवाजीराव पाटील समितीवर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तुर्तास आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू.